झी 24 तास एक पाऊल पुढे। नवी मुंबईमधल्या बिल्डर सुनील लोहारिया यांच्या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं। या हत्या प्रकरणी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अशोक शर्मा चांगलेच अडचणीत आलेत। लोहारिया हत्या प्रकरणामधल्या फरार असलेल्या मुख्य आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी आणि शर्मा यांच्यात फोनवरून 135 वेळा संभाषण झाल्याचं उघड झालंय। मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासात कॉल डिटेल्स मिळाले आणि त्यातून हे सगळं उघड झालंय। अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। सुरेश बिजलानी हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे, त्याचं आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचं तब्बल 135 वेळा फोनवरून संभाषण झाल्याचं कळतंय। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। अजित, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, काय माहिती आहे याबाबतीत? अजित, या संपूर्ण प्रकरणामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा हात आहे असं म्हटलं होतं आणि थोडं गावेना पण ते नाव समोर आलेलं आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा अशोक शर्मा यांच्याशी बातचीत केली, त्यांच्याशी त्यांनी संपूर्ण माहिती विचारली, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की सुरेश बिजलानी हे ए.के. शर्मा यांचे चांगले मित्र आहेत। जॉगिंग आणि इतर अनेक ठिकाणी ते भेटतात, त्यामुळे त्यांचे चांगले संबंध आहेत। पण यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की सुरेश बिजलानी हा या संपूर्ण एस.के. बिल्डर्स प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे त्याचे संबंध कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, त्याच्या ओळखी कुठपर्यंत आहेत, राजकीय असतील किंवा पोलीस असतील, त्या संपूर्ण भागामध्ये ज्या मोठमोठ्या ओळखी आहेत, त्याचंच हे उदाहरण समोर आलेलं आहे। पोलीस या दृष्टीने देखील तपास करत आहेत की नेमकं 135 वेळा ए.के. शर्मा हे त्यांच्याशी काय बोलले। पोलिसांना त्यांनी माहिती दिलेली आहे ए.के. शर्मांनी की ते माझे चांगले सुरेश बिजलानी आहे, त्यांचे चांगले मित्र आहेत, त्यांचं अनेक गोष्टीवरून आणि अनेक बाबतीमध्ये त्यांचं बोलणं होत असतं। निश्चित अजित, पण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस आयुक्त थेट बोलतात मुख्य आरोपीशी। या सगळ्या प्रकरणाचा गांभीर्य सगळ्यांना आणखी वाढलंय, कारण यामध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये हात असल्याचे आधीच उघडकीला आलं होतं। पोलिसांच्या वरती दबाव कुठला येणार नाही हा तपास करताना, अशी अपेक्षा आपण करूयात। धन्यवाद या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।